की आम्ही काही करू, कुठूनही मतं आणू, जे यांनी विधानसभेला केलं तेच करण्याचाही आता पण प्रयत्न करणार. आमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करतात. काय बोलताय काय तुम्ही? देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला यांनी छगन भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं, हो की नाही? आता मांडीला मांडी लावून बसलेत. अजित पवारांचे बैलगाडीभर पुरावे घेऊन गेले होते. काय किती 70 का 80 हजार कोटीचा काहीतरी घोटाळा, त्याच्याबद्दल पुरावे बैलगाडीत घेऊन गेले होते. आता काय सांगतायत? कोर्टात केस आहे, पुरावे असतील तर त्यांना अटक होईल. अरे मग तुम्ही पुरावे दिले होते ना, द्या आता कोर्टात. ही सगळी बाहेरून सगळी माणसं आणायची, इथे भरायची, तुमचा टक्का कमी करायचा, तुमचं अस्तित्व घालवायचं. इथे येऊन ह्याची माणसं मिळणार, इथे उत्तर भारतात माणसं येणार म्हणतात. इथे तुम्हाला काल एक कोणतरी उत्तर भारतातला माणूस बोलवता म्हणे, मुंबईमध्ये म्हणे नोकऱ्या जर घ्यायच्या असतील महानगरपालिकेमध्ये तर इथल्या स्थानिकांना उत्तर भारतीय लोकांना दिल्या पाहिजेत. हे बाहेरून येणारे म्हणे कोल्हापूर, सातारा, सांगलीवरून येणारी माणसं हे बाहेरच्या लोकांना द्यायची नाहीत म्हणून. बाहेरची लोक म्हणजे आमच्या सातारा, कोल्हापूर, सांगलीमध्ये येणारी आता हे बाहेरची लोक झाली आणि हे आतले. कृपाशंकर सिंग सारखा माणूस यांचा नेता भारतीय जनता पक्षाचा, तो म्हणतो काय उत्तर भारतीय महापौर करू, महापौर करू. यांची हिंमत कशी होती हो बोलायची? आपण जाऊन बोलू शकतो का तिकडे? याचं कारण तुम्ही एकत्र येऊच नाही याच्यासाठीचा बंदोबस्त त्यांनी केला आहे. माणसं म्हणून काय करायचं? पैसे टाका, माणसं फोडा. यांचं मुंबईवरचं लक्ष उडालं पाहिजे, महाराष्ट्रावरचं लक्ष उडालं पाहिजे. हे मराठी म्हणून कधी एकत्र येताच कामा नयेत. आणि मग आपल्याला जे साध्य करायचंय, जी लोक येत आहेत ती लोक तुमच्यावरती उड्या मारतायत, वाटेल ते बोलतायत तुम्हाला. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला घरं नाकारली जात आहेत. काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडूमधून रसमलाई आली होती. तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय? भडव्या तुझा काय संबंध आहे इथे याचा? यांच्यासाठीच माननीय बाळासाहेब बोलले होते, हटाव लुंगी आणि बजाव पुंगी. अनेक दाक्षिणात्य इथे राहत आहेत, अनेक जैन मारवाडी इथे राहत आहेत, आनंदाने राहत आहेत. पण कसं फडकवलं जाते बघा तुम्हाला कबुतरांच्या नावाने. कबूतर राहिली बाजूला, पण हे सत्ताधारी जे फडफडत आहेत ना, हा त्यांचा प्रश्न आहे. काल परवाची गोष्ट, इथे मुंबईमध्ये एक जैन मराठी वादावरती पडदा टाकण्यासाठी म्हणून एक बैठक झाली. ही बातमी फक्त नवाकाळला आली होती. त्यांच्याकडून एक जैन मुली निलेश चंद्र आहेत, निलेश चंद्र बघा. ते जैन मुली निलेश चंद्र काय सांगतायत? तर कबुतरे खाणे आणि मांसावरून मराठी जैन समाजात पेटलेला वाद मिटवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा मंत्री मंगल प्रभात लोढा यांना दिली. मात्र मंगल प्रभात लोढा यांनी हा वाद मिटवला नाही, तर ह्या समाजामध्ये जास्तीत जास्त भांडणं कशी लागतील हे पाहिलं. म्हणजे मराठी माणसापासून गुजराती बाजूला करायचे, आता ही लुंगी अंडी इकडनं तांबडे बाजूला करायचे, अजून कोणतरी युपी मध्ये बोलवायचं त्याच्यात अजून ते बाजूला करायचे. तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एकट्यात पाडायचं. एकटे असलो तरी काफी होत. नको त्या वादात जाऊ नका. आमच्या यांच्या गुजरातमधनं बिहारी लोकांना ज्याला हाकलवले त्याच्या बातम्या नाही होत. ज्याने बिहारी लोकांना तिकडनं हाकलवलं, जवळपास 10 का 20 हजार लोकांना हाकलून दिले बिहारमधनं, भारतीय जनता पक्षाने त्याला तिकीट दिलं, निवडणुकीचं तिकीट दिलं. आणि हे वाद फक्त तुमच्यासाठी आमच्यासाठी इथे फक्त करून ठेवतायत. गेले अनेक वर्ष सांगतो तुम्हाला, हे सगळं हे जे मुद्दामून जे चालू आहे तुमचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. आज ही मुंबई हातामध्ये गेली. मुंबई का पाहिजे हातात? आज केंद्रामध्ये यांची सत्ता, राज्यामध्ये यांची सत्ता, पण उद्या मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये, आमच्या एबीआर रिजनमध्ये उद्या यांना जर काही करायचं असेल, महानगरपालिकेची परवानगी लागेल. आणि महानगरपालिका जर आपल्या हातात असतील, हे जमिनी विकून देऊ शकत नाहीत, हे अदानीला जमीन देऊ शकत नाहीत, ही गोष्ट ते करूच शकत नाहीत. हा धोका काय होता ना बाबांनो, मी फक्त वेळ कमी आहे परंतु मी आपल्याला एक धोका, हा किती वर्षांपूर्वी आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी, आमच्या बाबासाहेबांनी मांडलेला तुम्हाला फक्त एक गोष्ट वाचून दाखवतो, जी मी 2008 ला वाचून दाखवली होती. बाबासाहेबांनी काय त्यावेळेला मांडलं होतं हे तुम्हाला आज कळेल. मी काय सांगतोय तुम्हाला ते. उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यासारखी राज्य निर्माण करून हे बघा, हे पुस्तक आहे भाषिक राज्य पुनर्रचना मीमांसा. आपल्याला कुठे मिळालं तर आपण जरूर वाचा. उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यासारखी राज्य निर्माण करून राज्य पुनर्निर्माण मंडळाने केवळ तौलनिक विषमता निर्माण केली एवढेच नव्हे, तर उत्तर भारत आणि दक्षिण भारताचे 2 तट निर्माण केले. उत्तर भारतात हिंदी भाषेचा प्राबल्य आहे, उलट दक्षिण भारतात हिंदीशी संबंध नसलेल्या भाषा बोलल्या जातात. मला खरं तर आपल्याला सांगायचं आहे की यूपीच्या आणि बिहारच्या लोकांनी पहिल्यांदा नीट समजून घ्या, बाबांनो, हिंदी ही तुमची पण भाषा नाही. यूपीच्या लोकांची भोजपुरी भाषा आहे, बिहारच्या लोकांची मैथिली भाषा आहे, अवधी भाषा आहे. हिंदी भाषा तुमची पण नाही आहे. माझा तुमच्या भाषेवर राग नाही, परंतु तुम्ही आमच्यावरती लादणार असाल तर लाथच मारू. हिंदी भाषिकांची संख्या किती मोठी आहे बहुतेक कोणाला दखल नाही. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 48% लोकसंख्या ही हिंदी भाषिकमध्ये त्या भागाची आहे. माझ्याकडे घटना निर्मितीचे काम होते त्यावेळी एक गुपित घटना मी नमूद करू इच्छितो. अर्थात गुपित भंगाचा आरोप माझ्यावरती येणार नाही अशी अपेक्षा आहे.
काँग्रेस पक्षाच्या एका बैठकीतील हे गुपित आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारण्यासंबंधी ही चर्चा होती. घटनेचे 115वे कलम राष्ट्रभाषेसंबंधी आहे. या कलमावरती जेवढी गरमागरम चर्चा व्हायला झाली तेवढी इतर कोणत्याही कलमावरती झाली नाही. प्रदीर्घ चर्चेनंतर हे कलम माताच टाकले आणि काय आश्चर्य, 78 विरुद्ध 78 असे मतदान झाले. कुठलाच निर्णय घेणे शक्य झाले नाही. या वस्तुस्थितीमुळे दक्षिण भारताचा उत्तर भारतावरती किती कटाक्ष आहे हे तुमच्या